पुण्यातल्या अनेक भागामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही। खरीप हंगामाच्या पेरण्या त्यामुळे आता रखडलेल्या आहेत। बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या आहेत। शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे। राज्यात मान्सूनचं आगमन झालेलं आहे। काही भागामध्ये चांगला पाऊस होतो आहे। काही ठिकाणी पावसानं जोर धरलेला आहे। मात्र काही ठिकाणी अजूनही आभाळ कोरडंच आहे। अजूनही तिथे माती कोरडी आहे। अद्यापही उत्तर पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यांमध्ये पाऊसच पडत नाहीये। शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या पेरण्या त्यामुळे तर रखडल्यात। काही ठिकाणी तर पिकं पिवळी पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। बळीराजाच्या नजरा त्यामुळे सध्या आभाळाकडे लागलेल्या आहेत। पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरण्या करता येणार आहेत। काय नेमकी या भागातली परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी। राज्यात मान्सूनचं आगमन झालं, मात्र पाऊस बरसायला पाहिजे त्या प्रमाणात बरसलाच नाही। त्यामुळे बळीराजा शेतकऱ्याच्या नजरा आभाळात लागल्या आहेत। मी सध्या शेत शिवारात आलेलो, आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या खोळंबलेल्या आहेत। तर सध्या आकाशात ढग दाटून येऊ लागलेले आहेत। तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुद्धा बरसत आहे। मात्र शेतकऱ्यांना ज्या पद्धतीचा पाऊस पाहिजे मोठ्या स्वरूपाचा तो पाऊस अद्यापही बरसलेला नाही। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या आहेत। खरं तर या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या या रखडलेल्या आहेत। तर दुसरीकडे शहरी भागातील नागरिकांची सुद्धा चिंता वाढलेली आहे। जर पाऊस उशिरा झाला आणि जर पाऊसच कमी प्रमाणात झाला तर जे काही तरकारी आहेत त्या तरकारीचे दर सुद्धा कडाडण्याची भीती सध्या निर्माण झालेली आहे। तर सध्या शेतकऱ्यांच्या नजरा हे आभाळाकडे लागले असून शेतकऱ्यांना सध्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। त्यामुळे यापुढच्या काळात पाऊस कधी बरसतो आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। हेमंत चापोडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।